हरिओम। मी प्रज्ञावीरा देसाई, उपासना केंद्र कणकवली। मी 2002 सालापासून बापूंकडे आले। पहिल्यांदा म्हणजे बापूंच्या जवळ येण्याचा माझा पहिला अनुभव असा की काहीतरी घरात आमच्या म्हणजे माझा आणि माझ्या मिस्टरांचा काहीतरी वाद झाला, एक ठराविक काहीतरी कारणांमुळे, आणि त्याच्यामुळे मला खूप टेन्शन आलं। मी रात्रभर झोपले नव्हते आणि माझे वडील नाही आहेत, त्याच्यामुळे माझे वडील नाहीत म्हणून मी खूप असं रात्री असं हे करत होते की वडील माझे नाही आहेत वगैरे असं। आणि त्या रात्री बापू माझ्या स्वप्नात आले आणि बापूंनी मला सांगितलं की वडील नाही म्हणून रडायचं नाही, मी तुझा बाप आहे, आजपासून तू मला बाप मानायचं आणि तू जे काय असेल ते तू फक्त मला सांगायचं, बाकी तू कोणालाही काही सांगायचं नाही। त्या क्षणापासून मी ठरवलं की बापू माझा बाप आहे, बापू माझा देव आहे, बापू माझं सर्वस्व आहे। त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक अनुभव सांगते, फार मोठा अनुभव आहे। माझे मिस्टर ऑटोमोबाईल इंजिनियर आहेत। आमचा बजाजचा 2 व्हीलर गाड्यांचा शोरूम होता कणकवलीत। 12 वर्ष आम्ही या धंद्यात होतो आणि काही कारणास्तव एक म्हणजे पूर्ण जिल्ह्याची डीलरशिप आम्हाला मिळणार होती। 2004 मध्ये त्या डीलरशिपचं हे ॲड निघाली की पूर्ण डीलरशिप जिल्ह्याची आम्हाला मिळणार होती आणि आजूबाजूला कॅन्डिडेट्स कोणच नव्हते आणि पूर्ण 12 वर्ष आम्ही ह्याच्यात असल्यामुळे आम्हाला वाटलं की ही आम्हालाच मिळणार। बापूंना सांगून वगैरे आम्ही तिथे गेलो की हे आता आम्हाला मिळणारच, परंतु काहीतरी असं झालं की राजकीय काहीतरी मोठं कारण झालं आणि त्या राजकीय कारणास्तव ती डीलरशिप आमच्या हातून काढून घेतली गेली आणि पूर्ण म्हणजे आम्ही नील झालो, काहीच नाही असं झालं। हे असं काय झालं, मला खूप वाईट वाटलं। मी बापूंना सांगितलं की बापू तू असं का केलंस, की ही 12 वर्ष आज त्या कंपनीची आम्ही म्हणजे हे करतोय, पण तू काहीच नाही झालं, असं कसं झालं म्हणून। तर वाईट वाटलं, पण मी शांत झाले की नाही, माझा बापू आहे, तो काहीतरी करणार, ह्याच्यातून तो मला नक्कीच काढून येणार। नंतर जवळजवळ 5-6 वर्ष आम्ही ह्याच्यात धंद्यात नव्हतो, आमच्याकडे कुठलाही धंदा नव्हता। त्याच्यानंतर 2012 साली होंडा 2 व्हीलर डीलरशिपची ॲड निघाली, अशीच पेपरला होती। माझे मिस्टर म्हणाले की मी ट्राय करून बघतो, पण आपल्याला काय मिळणार नाही, कारण 12 डीलर बरोबर आहेत, भरपूर कॉम्पिटिशन आहे आणि आपल्याला हे मिळू शकत नाही। तरी पण मी सगळे कागदपत्र वगैरे गोळा करून पाठवतो, बघूया काय झालं तर होईल। मी बापूंना फक्त सांगितलं की जर तुला द्यायचं असेल तर तू दे, योग्य असेल ते तू देणार हे मला माहिती आहे। आणि आम्ही पाठवले आहे, आमचं हे पाठवलं संपूर्ण सगळे कागदपत्र वगैरे, आणि आम्ही वाट बघत होतो म्हणजे ॲक्च्युली आम्हाला माहीत होतं की आम्हाला नकारच मिळणार, आम्हाला हे काय मिळू शकत नाही। आणि अचानक एक दिवस फोन आला की ही डीलरशिप तुम्हालाच देत आहोत, कारण तुम्हीच एकमेव कॅपेबल आहात ह्याच्यासाठी, त्याच्यामुळे ह्या संपूर्ण बाकीच्या सगळ्यांना हे करून ही डीलरशिप आम्ही फक्त तुम्हाला देत आहोत। मला इतका आनंद झाला, मी बापूंना सांगितलं, मोठ्या आईला सांगितलं की थँक्स म्हटलं, आणि एवढं सांगितलं की बस आता मला काही देऊ नकोस, मी तुला जे सांगितलं ते तू मला दिलंस, आता मला काही नको। आणि खूप आनंद झाला मला। आणि 2012 पासून आमची ही डीलरशिप नवीन चालू झाली। पण मला असं वाटलं की तेव्हा बापूने मला दिली नव्हती ना ती बजाजची, आणि आता त्याने मला होंडाची दिली, म्हणजे कदाचित त्याला मला त्याच्यापेक्षाही काहीतरी वेगळं किंवा दुप्पट काहीतरी वेगळं द्यायचं होतं, म्हणून त्याने ती मला दिली नाही, असं मी माझ्या मनाशी एक समजूत काढली। पण ती डीलरशिप देऊन सुद्धा बापूंनी फक्त ती जिल्ह्यापुरती न देता त्याच्यानंतर परत 2 सब डीलरशिप आणि परत एक महाराष्ट्र बाहेरची पण डीलरशिप मला दिली। म्हणजे बापूंकडे मी फक्त एक मागितलं, बापूंनी मला त्याच्या दुप्पट चौपट दिलं, आणि हे फक्त तोच देऊ शकतो। माझी फक्त बापूंच्या चरणी एकच प्रार्थना आहे की मला सदैव तुझ्या चरणांशी ठेव, तुझी भक्ती व सेवा माझ्याकडून करून घे। बापूंच्या आणि मोठ्या आई चरणी माझी हीच प्रार्थना। श्रीराम, हरिओम, अंबज्ञ।